गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहात सगळे? तर सगळे मजेत असेल, आनंदी असेल आणि स्वस्थ असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते. तर चला, आता मुलं वगैरे शाळेत गेली आणि त्यानंतर मी माझ्या ब्लॉगला सुरुवात करीत आहे. आणि आता जसं की नवरात्री येणार आहे, तर त्याचीच थोडीशी मला क्लिनिंग करायची आहे. तसं तर आता बाप्पा आले होते, काजळतीज वगैरे होती, त्यावेळी बरीच म्हणजे घरातली सगळीच डीप क्लिनिंग झाली होती माझी. मात्र आता नवरात्री येत आहे, तर सण येत आहे म्हटलं तर थोडीफार घरात क्लिनिंग व्हायलाच हवी. तर जी काही आहे थोडीफार क्लिनिंग तीच आज मला सगळी करायची आहे. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघ. आणि जे काही क्लिनिंग आहे तर तीच सगळी आज मी करून घेते. आता मुलं तर गेलेली आहे, हाताशी कुणी आहे नाही घरी. तर चला, जे आहे ते करते मी. आणि हो, तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर प्लीज एक लाईक करत चला, कमेंटमध्ये मला सांगत चला. आणि आपल्या चॅनलवरती जर कुणी नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. चला, क्लिनिंगला लागूया. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर चला, जी काही आज थोडीफार क्लिनिंग मला करायची आहे तर तीच करून घेते मी आता. कारण सण वगैरे आला आणि थोडीफार क्लिनिंग घरात झाली की थोडं आपल्यालाही घरामध्ये छान वाटतं. तसं तर आत्ताच सगळं म्हणजे बाप्पा आले, हरितालिका झाली, त्यावेळी सगळीच क्लिनिंग झाली होती माझी. आणि थोडीफार जी काही आता मग घर म्हटलं की काही ना काही सुरूच राहत असते आणि आपण कितीही क्लिनिंग करा, थोडा ना थोडं घरातलं निघतच असतं. तर म्हटलं चला, जे काही आहे ते करते. तर आधी खिडक्या वगैरे सगळ्या क्लीन करायला घेतल्या मी. तर छान ते पुसून वगैरे घेतल्या आधी. आणि खिडक्यांमध्ये ना ही अशी इथे डस्ट खूप जमा होत असते. तर मी ना या ब्रशनी, पेंटचा जो ब्रश असतो ना त्याच्यानीच हे सगळं साफ करत असते. तर हा अगदी छोटासा व्हॅक्यूम क्लीनर आहे माझा, ज्याने मी खिडक्या अशा साफ करत असते. तर याने पण छान निघते डस्ट. म्हणजे तुम्ही बघतच आहात की किती त्याच्यामध्ये डस्ट आहे आणि ती सगळी कशी निघून राहिलेली आहे. तर घरासमोरून ना रोड गेलेला आहे, त्यामुळे ना दिवसभर सतत गाड्या सुरू असतात जाणं. आणि शाळेच्या व्हॅन वगैरे पण जातात आणि इकडनं ट्रक वगैरेही भरपूर प्रमाणात जात असतात. त्यामुळे धुळीचं प्रमाण खूप जास्त आहे आमच्याकडे. तर बघा किती डस्ट निघालेली आहे याच्यातनं. तर म्हणूनच मी अधूनमधून या पद्धतीने साफ करून घेत असते या ब्रशनी. तर ते क्लीन होऊन जातं, खूप काही मग त्याच्यामध्ये राहत नाही आणि इझी जातं हे सगळं साफ करण्याकरिता पण. तर चला, मग दुसऱ्या बाजूनेही मी सगळी खिडकी वगैरे ती साफ करून घेतली. आणि याच्याच बाजूला मग जी बेडरूमची खिडकी आहे तर ती साफ करायला घेतली मी. तर तीही सगळी व्यवस्थित पुसून वगैरे घेतली मी. आणि मग या खिडकीतली मी धूळ ना या पद्धतीने सगळी ब्रशनी काढून घेतली. तर बघा किती धूळ निघालेली आहे. तर माझ्याकडे ना स्लाईडवाल्या 3 खिडक्या आहे आणि बाकी ज्या 3 खिडक्या आहेत त्या अशा ओपन होणाऱ्या आहे. तर त्याच्यामुळे ज्या स्लाईडच्या आहे तर त्याच्यामध्येच हे थोडं फसत असतं. ज्या अशा ओपन होणाऱ्या आहे खिडक्या तर त्याच्यामध्ये वगैरे धूळ मग तशी जमून राहत नाही. तर हॉलला तशा 2 खिडक्या आहे माझ्याकडे स्लाईडच्या आणि एका बेडरूमला आहे. आणि दुसऱ्या बेडरूमला ना अशी ओपन होणारीच खिडकी आहे. त्यामुळे ज्या स्लाईड होणाऱ्या खिडक्या आहे ना तर तिथे असा कचरा जास्त फसून राहत असतो. तर चला, सगळ्या खिडक्या वगैरे माझ्या पुसून झाल्या होत्या. सगळा त्याच्यामधला कचरा वगैरे सगळा साफ करून झाला. आणि त्यानंतर मग ना जे स्विच वगैरे होते ना तर त्याच्यावर बघा हे कॉर्नरवर वरती अशी धूळ जमा झालेली असते. तर तीच सगळी मी साफ करत होती. तिथे ना प्लग वगैरे लागलेले आहे सगळे, चार्जरचे वगैरे आणि टी व्हीचे वगैरे. तर तेच सगळे क्लीन केले मी. मधात सगळे स्विच मी पूर्ण पुसून काढले होते घरातले. तर आता तेवढे काही खूप खराब नव्हते, त्यामुळे जी वरची सगळी धूळ होती तीच सगळी स्वच्छ करून घेतली मी. आणि जे फॅनचे रेग्युलेटर वगैरे असतात त्यावरही थोडी धूळ वगैरे होती, तर ते सगळं क्लीन केलं. त्यानंतर बेसिंगचा जो आरसा होता तर तिथे ना अशी टाईल्स लावलेली आहे ही, तर अर्ध्यामध्ये लावलेली आहे. तर हा जो कोपरा तुम्हाला दिसतोय ना कॉर्नर, तर तिथेही थोडीफार अशी डस्ट जमा होत असते. तर तीही सगळी क्लीन केली. त्यानंतर घरातील सगळे जाळके वगैरेही मी काढून घेतले होते. तर आता मध्यंतरी जी क्लिनिंग केली तेव्हाही जाळके काढले होते, मात्र जाळके ना लवकरच तयार होतात घरात. तर आताही सगळे काढून घेतले मी. मात्र आता व्हिडिओ वगैरे काही शूट केला नाही मी,
कारण व्लॉग मग खूप मोठा होऊन जातो आणि तुम्हालाही कंटाळा येईल मग तेच ते बघून. तर चला मग ते झाडायला घेतलं. त्यानंतर मग मी किचनमध्ये आली होती झाडता झाडता. तर थोडा फ्रीज सरकवून मला झाडायचं होतं. तर तेच मग फ्रीज वगैरे मी थोडा सरकवायला घेतला. तर स्विच वगैरे काढून घेतला होता मी फ्रीजचा आणि नंतर मग फ्रीज हलवायला घेतला. तर स्विच काढल्यानंतर थोडा वेळ मी तसाच राहू दिला फ्रीज आणि नंतर मग सरकवला. कारण असं म्हणतात की स्विच वगैरे बंद केल्यानंतर लगेच फ्रीज हलवू नये आणि जसं आपण त्याला त्याच्या पूर्व जागेवर परत ठेवलं की त्यानंतरही फ्रीज थोड्या वेळानेच चालू करायचा. म्हणजे त्याची जेव्हा हालचाल होते तर त्यानंतर एकदम लगेच स्विच ऑन किंवा ऑफ करू नये असं म्हणतात. कारण जर आपण लगेच ऑन ऑफ केलं ते हलवून तर कधी ना खराब होण्याचे चान्सेस असतात असं मी ऐकलेलं आहे. आता मलाही माहीत नाही पण मी ऐकलेलं आहे, त्याच्यामुळे मी तसं करत असते की लगेच मी स्विच बंद केल्यावर वगैरे हलवत नाही फ्रीजला आणि तिथे जागेवर ठेवल्यानंतर लगेच ऑनही करत नाही. तर चला तेवढंच सगळं मी ना मग फ्रीज वगैरे हलवून जी काही तिथली धूळ होती त्याच्या खालची तर ती सगळी झाडून घेतली. कारण रोज रोज फ्रीज सरकवून काही झाडणं होत नाही, तर त्याच्यामुळे त्याच्याही खाली थोडी डस्ट वगैरे जमा होत असते. तर ती सगळी मग मी झाडून घेतली. आणि नंतर मग ना थोडे दार वगैरे पुसून घ्यायचे होते मला. तर थोडं सर्फचं पाणी वगैरे करून घेतलं होतं मी आणि त्यानेच मग सगळे दारं वगैरे पुसून घेतले. तर सर्फच्या पाण्याने वगैरे जे काही डागं वगैरे असेल तर ते सगळे निघून जातात. आणि त्यानंतर मग एका ओल्या कपड्याने पुसून घेतले पूर्ण दार आणि मग एका कोरड्या कपड्याने पुसून घेतले. म्हणजे ना जे सर्फचे डागं वगैरे त्याच्यावर पडत नाही. तर मुख्य दरवाजा आहे तर हा नेहमी स्वच्छ असायलाच हवा. तर त्यानंतर ना बाथरूमचाही दरवाजा होता जो क्लीन करायचा होता मला. तर तोही मग सर्फने वगैरे घासून घेतला मी आणि त्यानंतर मग ओल्या कपड्याने आणि कोरड्या कपड्याने पुसून घेतलं त्यालाही. आणि त्यानंतर मग गॅसचा ओटा क्लीन करायचा होता मला. तर आधी वरची सगळी टाईल्स वगैरे स्वच्छ करून घेतली होती मी घासून वगैरे. नंतर पाणी वगैरे टाकून सगळं धुवून घेतलं होतं. त्यानंतर मग गॅसचा ओटा क्लीन करायला घेतला. कारण टाईल्स वगैरे धुतली तर ते सगळं पाणी ओट्यावर आलं होतं, म्हणून मग सगळा ओटाही मी स्वच्छ करायला घेतला. रोज स्वयंपाक वगैरे होत असतो तर सगळे तेलाचे वगैरे चिकट वगैरे डागं असतात. तर सर्फने वगैरे घासून घेतले की छान क्लीन होऊन जातात. आणि मग ही जी खिडकी आहे ना इथली झाडं वगैरे उचलून सगळं मी तिथलंही क्लीन वगैरे करून घेतलं. त्यानंतर बेसिंग वगैरे छान स्वच्छ करून घेतलं. तर गॅस ओटा वगैरे सगळा पुसून झाला माझा. आणि त्यानंतर मग गॅस ओट्याच्या खालचा जो भाग आहे तर तो सगळा मी रिकामा करून घेतला. कारण मला तिथनंही सगळं पुसायचं होतं. तर मग तिथे मी सगळं व्यवस्थित पूर्ण पुसून घेतलं. कारण अधूनमधून तिथलंही सगळं क्लीन करावंच लागतं. कारण नाहीतर मग कॉक्रोच वगैरे होण्याची भीती असते. त्यामुळे अधूनमधून क्लीन वगैरे केलं तर मग कॉक्रोच वगैरे जे काही आहे ते होत नाहीत. आणि आपणही किचनमध्ये काम वगैरे करतो तर सगळं छान स्वच्छ नीटनेटकं राहिलं तर आपल्यालाही चांगलं वाटतं आणि किचनमध्ये काम करण्याचीही इच्छा होते. आणि स्वयंपाक वगैरे करताना सगळं छान नीट राहिलं की आपण आनंदाने वगैरे जो काही स्वयंपाक करतो तर जेवणाचा स्वादही वाढत असतो. तर त्यामुळे नेहमी किचन असो किंवा कुठलीही घरातली गोष्ट असो ही नीटनेटकी व स्वच्छ असायलाच हवी. आणि नंतर मग मी फ्रीजमधील सगळं सामान वगैरे काढून रिकामा करून घेतला फ्रीज. तर फ्रीजही पुसायचा होता मला. खूप काही जास्त खराब नव्हता की बाहेर म्हणजे ते जे तिथले पार्ट वगैरे काढून घासण्यासारखा वगैरे थोडासा खराब झाला होता. कारण आता रोजची वापर असते आपली तर त्याच्यामुळे होतोच खराब. सगळ्यांच्या हातचा असतो, कोणी खोलतं घरामध्ये, मुलं काही करतात, आपण करतो, त्यामुळे होतोच खराब. तर अधूनमधून पुसावा लागतो थोडा. तर तेच सगळं मग मी रिकामा करून सगळा फ्रीज वगैरे
पुसून घेतलं आणि मग त्यातील सामान वगैरे जे काही होतं काढलेलं ते सगळं मग मी व्यवस्थित लावून दिलं होतं त्यामध्ये. तर किचनमधली घरातली वगैरे सगळी छान क्लिनिंग झाली होती. तर छान वाटत होतं घरामध्ये आज, अगदी प्रसन्न असं. तर मग ना मी कपडे वाळू घालण्याकरिता वर आली होती, कारण सगळे कामं होता होता दुपार झाली होती आणि म्हटलं आता कपडे कधी वाळणार. म्हणून जे थोडे जाडे वगैरे कपडे होते तर ते मी वरच घेऊन आली होती टाकायला. बाकी सगळे मग मी खाली टाकले होते. आणि थोडे टॉवेल वगैरे थोडे एक्स्ट्रा कपडे होते आज, कारण आता मध्यंतरी जे वातावरण होतं त्यामुळे थोडे काही कपडे राहिलेले होते. तर म्हणून सगळे आज धुवायला काढले होते मी. आणि काही किचनमधलेही कपडे होते तर तेही धुवून घेतले होते. तर चला इथेच आता व्लॉगचा एंड करते. तर आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.